या सर्वांनी बकासूरला हा महानंदी नसून हा महादेवाचा अवतार आहे असं समजलं आहे. धर्मराज बघा धर्मराजा चषकामध्ये भिवंडीकरांच्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या का बकासूरने पुशेगावला 16 तारखेला 1 नंबर करावा हीच आम्ही कामाख्यातर्फे प्रार्थना करतो. वराजनी आणि गाड्या सुटल्या बिंदूच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरनं सुंदर अशा गाड्या पाहत आहेत. उजवीला सुंदर अशी गाडी पाहते बक्या, त्यासोबत भवानी आहे, तिकडे डावीला सुंदर अशी गाडी पाहते सर्जा, त्याच्यासोबत मथुरे, कोणाला बिंजोरच्या गोलात समान करी. भारतीय त्यांनी सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचं आहे कारण आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान केला जाईल. बिलकुल गवडी सर एक बकासूर आपल्या पाठीवर पहिल्यांदा बघतोय. बकासूरला पहिल्यांदा पाठीमाग हे बघा. काहीच आज आम्ही चाललोय आमच्या बेवडून ते बकासूर आले. आम्ही बकासूर बघा चाललोय. मी गौरव आणि इथल्या आणि आम्ही चाललो बकासूरला बघायला. बघूया पहिल्यांदा चाललोय बकासूरला बघायला. फिलिंग बघू कशी हॅपी फिलिंग येतं वाटते. जाऊ दे आता जाऊन बघू आपण. एकदम मजा येणार आहे. सारे मारले बघा बाई. मी इथं पोहकेला चल बकासूर आले बरं भिवंडी बोलतो चल लगेच गौरव पोहकेला. गौरव काहीच बकासूर आपल्या पाठीवर पहिल्यांदा बघतोय. बकासूरला पहिल्यांदा पाठीमाग हे बघा. बघा धर्मराजा चषकामध्ये खास करून हा बैल घ्या झाला आमची बोलून मोहन भोईर आपण एक मिनिट थोडा व्हीआयपी कक्षामध्ये जायचंय. मोहन भोईर धर्मराजा चषकामध्ये खास करून नगरसेवका सन्माननीय अस्मिताताई चौधरी यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. दक्षताताईंच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वेलकम. ज्यांना देखील आपण सन्मानित करायचंय रविकांत पाटील दापोडे. गाडी गेलेली पायथ्यावरती उजवीला सुंदर अशी गाडी बोलणारे नागसाई प्रसन्न मोहन शेट्टीमाल सुसगाव व सचिन शरगत वरचोवले यांचा बक्याडन आणि त्याच्यासोबत श्री वडाल देवी प्रसन्न स्वर्गीय परशुरामचंद्र पाटील कुमारी क्रिशा मैशन पाटील तराली भिवंडीकरांचा भवानी आहे. महत्वपूर्ण गाड्या पडणार आहेत. तिथे देखील डावीला सुंदर अशी गाडी पडणार आहे. मुंबईचा छोटा वस्ताद सर्जा आणि त्याच्यासोबत मुंबईचा कालीज मथुरे लक्षणा समोर आणि गाड्या सुटल्या बिंदूच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पायथ्यावरनं सुंदर अशा गाड्या पाहतात. उजवीला सुंदर अशी गाडी पाहते बक्या, त्याच्यासोबत भवानी आहे, तिथे देखील डावीला सुंदर अशी गाडी पाहते सर्जा, त्याच्यासोबत मथुरे, कोणाला बिंजोरच्या गोलात समान करी. 4 बैला 2 जोकी. बघा कसा मागे धूर लावतो. पुढे गाड्या पाहतायत. कोणाच्या नशिबी गुलाल, कोण बाजी मारणार. मारली ने खेर बाजी मारली पलीकडा बक्यानी आणि त्याच्यासोबत भवानीला आणि तिकडे देखील डावीला सुंदर अशी दोन्ही बॅटर आलेले आहेत. या सगळे बाहेर आहे. हे प्रेक्षक अजूनही ग्राउंड मध्ये आहेत. हमारे मेहमान कुछ है जो बाउंड्री के अंदर है. भाविक आप सभी को हट जाना है. भाविक या प्रेक्षकांना बाहेर घ्या. वेलकम बैक. मेरे साथ सर कुणाल दाते, IPL की मखमली आवाज. असा करना बघते तुझ्याशी बघते तसा करना. करता टेन्शन नको घेऊ. परफेक्ट आहे तुझा. काही टेन्शन नको घेऊ. हो सर कॉमेंट्री हे भैया कॉमेंट्रीचे तर 2 मिनिटं थांबायला. रोल मित्रांनो आपण सध्या आहोत भिवंडी या ठिकाणी आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं आज क्रिकेटचं मैदान संपन्न होत आहे. धर्मराज
केसरी असं या मैदानाचं नाव असून धर्मराज केसरी आणि महानंदी बकासूर याच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो. या सोहळ्याचे प्रमुख आयोजक आहेत चौधरी साहेब. चौधरी साहेब नमस्ते. काय सांगाल, एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन करण्यात आले, काय सांगाल? मी पहिल्यांदा तर सालुंके परिवार मोहित शेठचे खूप खूप आभार आहे की आमच्या देवाला आमच्या भिवंडीमध्ये आणला आणि आमच्या भिवंडीकरांना त्यांनी दर्शन दिलं. त्याबद्दल सालुंके परिवाराचा खूप आभारी आहे. आणि अशा देवाला आम्ही खरोखरच मानतो. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये बकासूर आला 2 वर्षापासून, तिथपासून आमची तकदीर बदली झाली. म्हणून आम्ही बकासूर आम्ही नंदी याला देव मानतो. आणि आमच्या आजूबाजूचे सर्व परिसरातली जे लोक असतील या सर्वांनी बकासूरला हा महानंदी नसून हा महादेवाचा अवतार आहे असं समजलं आहे. धर्मराज सेवा संस्थांच्या विषयी थोडंसं सांगा. धर्मराज सेवा संस्था ही उदयास आली करोना कालामध्ये. 15 लाख लोकांना आम्ही जोपर्यंत जेवण घातलं, 4.5 लाख लोकांना जेवण घातलं, PPE किट दिल्या, लोकांना परप्रांती जाण्यासाठी गाड्या करून दिल्या. असा असंख्य परिवार म्हणजे केला. त्याच्यात आमचे नितेश अँकर असतील, मयूर चौधरी असतील, हनुमंत चौधरी असतील, गणेश ठाकूर असतील, म्हणजे अहोरात्र मेहनत करून आम्ही ही गोष्ट साध्य केली. हे फक्त देवाच्या नंदीच्या मुळेच करू. धर्मराज चषकच्या विषयी काय सांगाल, हे कितवं पर्व आहे? हे धर्मराज सेवा संस्थेचा पर्व 5वा आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा बकासूर नंदी या ठिकाणी आलेला आणि आम्हाला भेट दिली. यावर्षी त्याच्यावर आमचे केंद्रीय मिनिस्टर कपिलजी पाटीलनी त्यांची स्तुती केली. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांची स्तुती केली. पण मी सांगतो का पुराने सांगतो का बकासूर जेव्हा धावाला जातो तेव्हा खरोखरच आपल्या नजरा, आपल्या परिवाराच्या नजरा त्याच्याकडे असतात. आणि हे काहीतरी गोष्ट आहे आमच्या तमाम भिवंडीकरांच्या, महाराष्ट्राच्या नाही भारताच्या, का बकासूरनी पुशेगावला 16 तारखेला 1 नंबर करावा हीच आम्ही कामाख्यातर्फे प्रार्थना करतो. वरादेवी 21ला तुझं वाणीतर्फे प्रार्थना करतो की बकासूरनी पुशेगावला 1 नंबर करावा. धन्यवाद साहेब. दक्षिणाताई आपणास विनंती असणारा आपण थोडस अजून पुढे यायचं, कारण मान्यवर महिला वर्ग आहे त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. भारती ताईंनी सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचं आहे, कारण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जाईल. बिल्कुल गौरी सर 1 मिनट के लिए रोक रहा हूँ. मीन स्पोर्ट तो 2 रन का करणार आहे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नगरसेवक आहे. आपण आपल्या शुभ हस्ते ललिताताईच्या पंचायत समिती माजी सभापती तीसरे ट्रिपल हैट्रिक लेने वाले गेंदबाज खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए सरपंच कारिवली आपलाही स्वागत आणि सन्मान केला जाईल. टर्न अँड बाउन्स प्राप्त केला. माजी सरपंच कारिवली गावचे त्यांचे स्वागत आणि सन्मान
गाईज बिग जोडचा बादशाह बकासूर पाठीमागे. चला गाईज आता मस्त बकासूरला बघून आमचं फायनली मन भरलेलं आहे. येत नाही पाहिला आपण विचारू, येत नाही मन भरला का नाही तुझा? एक नंबर ना, पण गौऱ्या आला नाही बाई फोटो काढायला, लाज वाटते त्याला. जाऊ दे गाईज, आता मी या ठिकाणी ब्लॉग एंड करतो. भाई तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.